आता राहिलेली कॅरेक्टर्स फायलम मोल्युस्का, रिमेनिंग कॅरेक्टर्स ऑफ फायलम मोल्युस्का. कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 9. 8th पर्यंत आपण बघितलेले आहेत. आता पुढचा नेक्स्ट 9th. ब्युकल कॅव्हिटी हॅज rasping organ called radula. It provides transverse rows of teeth. ब्युकल कॅव्हिटी तोंडाची पोकळी आपल्या जशी असते तशी यांच्या एनिमल मधली तोंडाची पोकळी. त्यांच्यामध्ये काय असतं? हॅज रास्पिंग ऑर्गन. कसला ऑर्गन असतो? रास्पिंग ऑर्गन. कॉर्ड रास्पिंग ऑर्गन कॉल्ड रॅडुला. त्याच रास्पिंग ऑर्गनला काय म्हणतात? रॅडुला. इट प्रोव्हाइड्स ट्रान्सवर्स रोज ऑफ टीथ. मग रास्पिंग ऑर्गन मीन्स तोडफोड चिरडणारा असा अवयव, म्हणजे तोडफोड करणार, त्याला काय म्हणतात? रास्पिंग ऑर्गन. विच ऑर्गन? रॅडुला. लक्षात ठेवा, MCQ ला 1 मार्कसाठी. रॅडुला प्रेझेंट इन फायलम मोल्युस्का. इट प्रोव्हाइड्स. मग रॅडुला मध्ये काय प्रोव्हाइड केलं जातं? ट्रान्सवर्स रोज ऑफ टीथ. ट्रान्सवर्स रोज ऑफ टीथ, आडवे त्यामध्ये रोज असतात दातांचे. कशामध्ये? इन रॅडुला. अँड रॅडुला इज रास्पिंग ऑर्गन, तोडफोड करणारा, चिरफाड करणारा अवयव. म्हणजे नंबर 9 काय? ब्युकल कॅव्हिटी हॅज रास्पिंग ऑर्गन कॉल्ड रॅडुला. इट प्रोव्हाइड्स ट्रान्सवर्स रोज ऑफ टीथ. नंबर 10. Both forms present. Both forms means that is aquatic as well as terrestrial. Aquatic means live in water. Terrestrial means live on land. Both forms present in which animals? Phylum Mollusca animals. Aquatic form shows numerous feathers like gills called Ctenidia. लक्षात ठेवा MCQ ला. Aquatic forms of molluscan animals shows, म्हणजे मोल्युस्का अॅनिमल्स जे आहेत त्यामध्ये ॲक्वॅटिक फॉर्म असणारे अॅनिमल्स काय दाखवतात? न्यूमेरस फिदर्स लाईक गिल्स. फिदर्स लाईक पिसासारखे असणारे गिल्स, लहान लहान श्वसनेंद्रिय. न्यूमेरस मेनी म्हणजेच असंख्य, अनेक. फिदर्स लाईक असतात गिल्स. कॉल्ड, दिस गिल्स कॉल्ड टेनिडिया. त्या गिल्सला तिथं काय म्हणतात? टेनिडिया. इन aquatic forms of mollusca animals, and it is used for aquatic respiration. आणि हे जे टेनिडिया आहेत कशासाठी यूज केले जातात? तर यूज फॉर aquatic respiration. Aquatic respiration means exchange of gases takes place in water. एक्सचेंज ऑफ गॅसेस जे चालतं ते कुठं चालतं? तर पाण्याच्या आतमध्ये. सो इट इज कॉल्ड ॲक्वॅटिक रेस्पिरेशन. म्हणून त्याला काय म्हणतात? ॲक्वॅटिक रेस्पिरेशन. म्हणजेच इट इज यूज, कशाचा यूज केला जातो? टेनिडिया यूज फॉर ॲक्वॅटिक रेस्पिरेशन. टेनिडिया कशासाठी वापरले जातात? तर ॲक्वॅटिक रेस्पिरेशन साठी. इन विच ॲनिमल्स? ॲक्वॅटिक ॲनिमल्स ऑफ मोल्युस्का. मोल्युस्का मधले जे ॲक्वॅटिक फॉर्म्स आहेत, ॲनिमल्स आहेत, त्यांच्यामध्ये हे दाखवलं. नेक्स्ट, टेरेस्ट्रियल फॉर्म शोज लंग्स फॉर रेस्पिरेशन. and terrestrial forms means animals lie on land. हे जे animals असतात ते कुठं आढळतात किंवा कुठं राहतात? तर लँडवर. इन these animals terrestrial form shows lungs. असे जे animals आहेत टेरेस्ट्रियल फॉर्म्स असणारे त्यांच्यामध्ये काय असतात? तर लंग्स फॉर रेस्पिरेशन. म्हणजेच रेस्पिरेशन, एक्सचेंज ऑफ गॅसेस takes place by the help of lungs. In which forms? Terrestrial forms of mollusca animals. लक्षात ठेवा MCQ ला दोन्ही. टेनिडिया present in aquatic forms of mollusca. Lungs are present in terrestrial forms of mollusca for respiration. Next, number 11. Open type of circulatory system present, but few animals shows closed type of circulatory
सिस्टीम, त्याचं एक्झाम्पल आहे सेपिया. क्लोज टाईप दाखवतं ते कोणतं एक्झाम्पल आहे सेपिया. पण जास्तीत जास्त अॅनिमल्स कोणते दाखवतात ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम, मीन्स ब्लड पंपिंग फ्रॉम हार्ट टू बॉडी कॅव्हिटी. ब्लड पंप होत असतं ते कसं हार्ट पासून बॉडी कॅव्हिटी पर्यंत थ्रू लार्ज वेसल्स, मोठ्या वेसल्स मार्फत. म्हणजे ओपन स्पेस मध्ये पूर्णपणे ब्लड फ्लो होत असतं, त्याला काय म्हणतात ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. आणि क्लोज टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम मीन्स ब्लड फ्लोज म्हणजेच पंपिंग बाय द हार्ट थ्रू other organs of body by the help of blood vessels. वेगवेगळे ऑर्गन्स आहेत बॉडी मधले, त्याच्या तिथपर्यंत जे ब्लड नेलं जातं ते कशाने नेलं जातं ब्लड वेसल्स मार्फत. त्याला काय म्हणतात क्लोज्ड टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. इन व्हिच एनिमल इन सेपिया. सेपिया मध्ये काय असते तर क्लोज्ड टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. अँड सेपिया इज एक्झाम्पल ऑफ फायलम मोल्युस्का. लक्षात ठेवा बाकी ज्यांच्यामध्ये कसले असते ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. नेक्स्ट नंबर 12 ब्लड कंटेन्स. यांचा जे ब्लड असतं हे ब्लड कंटेन्स कॉपर कंटेनिंग ब्ल्यू रेस्पिरेटरी पिगमेंट. कॉपर कंटेनिंग तुम्हाला माहित आहे कॉपरचा रंग जो असतो तो निळा असतो. ते जर कॉपर टाकलं आणि त्याचं जर द्रावण केलं तयार तर निळ्या कलरचं द्रावण तयार होतं. म्हणजेच ब्लड मध्ये यांच्या काय असतं तर कॉपर कंटेनिंग ब्ल्यू रेस्पिरेटरी पिगमेंट. त्या ब्ल्यू रेस्पिरेटरी पिगमेंट मध्ये ब्ल्यू कलरचं कॉपर त्यामध्ये कंटेंट असतो, म्हणून ब्लड कसलं असतं त्यांचं ब्ल्यू. त्यांचं ब्लड कसल्या कलरचं असतं ब्ल्यू कलरचं. कॉल्ड दिस पिगमेंट इज कॉल्ड हिमोसियानिन. लक्षात ठेवा एमसीक्यू ला हे सुद्धा महत्वाचं आहे किंवा एक मार्क वन सेंटेन्सला विचारतात which pigment which respiratory pigment present in phylum molluscan animals. म्हणजे फायलम मोल्युस्कन एनिमल जे आहेत त्यांच्या रेस्पिरेटरी पिगमेंट कोणता नक्की प्रेझेंट असतो. मग नाव त्याचं काय हिमोसियानिन. किंवा डॉट 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 रेस्पिरेटरी पिगमेंट प्रेझेंट इन मोल्युस्का. मग त्याच्यासाठी नावं दिली जातील हिमोग्लोबिन हिमोसियानिन, आणखी काय ऑदर असतील ते नावं दिली जातात. ते पर्याय म्हणजेच त्यामध्ये काय नंबर 12 ब्लड कंटेन्स कॉपर कंटेनिंग ब्ल्यू रेस्पिरेटरी पिगमेंट कॉल, त्यालाच तिथं काय म्हणतात हिमोसियानिन. नेक्स्ट नंबर 13 एक्सक्रीशन टेक्स प्लेस बाय किडनीज कॉल्ड ऑर्गन्स ऑफ बोजानस. हे सुद्धा एमसीक्यू साठी महत्वाचं आहे. एक्सक्रीशन म्हणजेच एलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट as well as other waste products called excretion. excretion कशाला म्हणतात तर नायट्रोजनस वेस्ट जे मटेरियल किंवा दुसरं जे काय प्रोडक्ट असेल तर ते बाहेर टाकणं. कशामार्फत टाकले जातात टेक्स प्लेस बाय किडनीज. आणि तिथं ज्या किडनीज असतात इन मोल्युस्का एनिमल्स किडनीज कॉल्ड ऑर्गन ऑफ बोजानस. त्या किडनीजला काय म्हणतात ऑर्गन्स ऑफ बोजानस. लक्षात ठेवा एमसीक्यू ला हे सुद्धा महत्वाचं आहे. ऑर्गन्स ऑफ बोजानस प्रेझेंट इन डॉट डॉट एनिमल्स मोल्युस्कन एनिमल्स सेकंडर्माटा एनिमल्स काही पर्याय असतील त्या पर्यायापैकी एकच पर्याय लक्षात ठेवायचा मोल्युस्का. इन मोल्युस्का ऑर्गन्स ऑफ बोजानस आर प्रेझेंट फॉर एक्सक्रीशन. ऑर्गन्स ऑफ बोजानस कॉल्ड किडनीज, त्यालाच काय म्हणतात किडनीज. म्हणजेच नंबर 13 excretion takes place by kidneys called organs of bojanus. Next number 14 nervous system consists 3 pairs of ganglia and it is interconnected by commissures and connectives. मयामध्ये नर्वस सिस्टीम जी असते ती कन्सिस्ट कशाने झालेली आहे तर 3 पेअर्स ऑफ गँग्लिया. गँग्लिया आपण बघितलेले आहेत आर्थ्रोपोडामध्ये. गँग्लिया एग्रीगेशन ऑफ न्यूरॉन्स का कॉल्ड गँग्लिया और गँग्लिऑन असे 3 पेअर्स गँग्लिया असतात. अँड इट इज इंटरकनेक्टेड आणि ते इंटरकनेक्टेड झालेले असतात कशामार्फत बाय कमिश्युअर्स अँड कनेक्टिव्स. 3 पेअर्स ऑफ गँग्लिया आर इंटरकनेक्टेड बाय कमिश्युअर्स अँड कनेक्टिव्स.
म्हणजेच त्यामध्ये थ्रेड लाईक स्ट्रक्चर मध्ये दोघांच्या प्रेझेंट असतात, कनेक्टेड झालेले असतात तीन पेअर्स एकमेकाला. कशामार्फत तर कम्युशियर्स आणि कनेक्टिव्ह मार्फत. म्हणजेच 14th nervous system consists 3 pairs of ganglia and it is interconnected by commissures and connectives. Next, number 15. Sense organs present in the form of eyes. Sense organs यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. मग कोणकोणत्या फॉर्म मध्ये? प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ आयज फॉर व्हिजन. आयज कशासाठी असतात? व्हिजन साठी. टेंटॅकल्स. टेंटॅकल्स जर गोगलगाय तुम्ही आपण डायग्राम काढली होती त्यातच पुढच्या बाजूला स्ट्रक्चर असतं, 2 किंवा 4, काहींच्या मध्ये 2 काहींच्या मध्ये 4 असे सोंड बाहेर आल्यासारखं स्ट्रक्चर दिसतं, मिशा असल्यासारखं. म्हणजेच काय असतात? टेंटॅकल्स. फॉर टॅक्टाईल सेन्सेशन, म्हणजेच त्यामध्ये सेन्स ऑफ टच जो आहे त्याच्या साह्यानं काय केलं जातं? टेंटॅकलच्या साह्यानं टॅक्टाईल सेन्सेशन घडवण्याचं काम केलं जातं. म्हणजे कोण त्यांचा एनिमी असेल तर लगेच त्यांना त्याच्या मार्फत कळतं. ऑस्प्रेडिया. ऑस्प्रेडिया कशासाठी? टेस्टिंग ऑफ प्युरिटी ऑफ वॉटर. ऑस्प्रेडिया कशासाठी असतात तर टेस्टिंग ऑफ प्युरिटी ऑफ वॉटर, म्हणजे वॉटर मध्ये ते राहतात. मग वॉटर मध्ये राहिल्यानंतर त्या वॉटरची जी प्युरिटी आहे ते टेस्ट करणं. कशाच्या साह्यानं? ऑस्प्रेडिया. हे तिन्ही शब्द एमसीक्यू साठी महत्वाचे आहेत. आयस, टेंटॅकल्स, ऑस्प्रेडिया. पण त्यातल्या त्यात ऑस्प्रेडिया. इन मोल्युस्कन एनिमल्स डॉट ऑर्गन इज प्रेझेंट फॉर टेस्टिंग प्युरिटी ऑफ वॉटर. लक्षात ठेवायचं त्या ऑर्गनचं नाव काय आहे? ऑस्प्रेडिया. नाहीतर चुकून टेंटॅकल्स, आयस असे येईल. तसं न लिहिता काय लिहिणार? ऑस्प्रेडिया. म्हणजेच 15th पॉइंट, सेन्स ऑर्गन्स are present in the form of eyes for vision, tentacles for tactile sensations, Osprea for testing purity of water. Next, number 16. Sexes are separate. हे तुम्हाला आता कॉमन माहिती आहे. Sexes separate means called unisexual. म्हणजे सिंगल सेक्स प्रेझेंट इन सिंगल बॉडी. एका बॉडीमध्ये एकच सेक्स प्रेझेंट असतो. सो इट इज युनिसेक्सुअल. अँड म्हणजे मेल सेपरेट, फिमेल सेपरेट. अँड ॲनिमल्स मोस्टली ओव्हिपॅरस. आणि हे जे ॲनिमल्स आहेत ते कसे असतात? मोस्टली ओव्हिपॅरस. ओव्हिपॅरस मीन्स दे ले एग्स. आफ्टर लेइंग, हॅचिंग द एग्स, अँड आफ्टर हॅचिंग दे गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. अंडी घालतात, अंडी उबवतात आणि त्यांच्यापासून पिल्लांना जन्म देतात, म्हणून यांना काय म्हणतात? ओव्हिपॅरस. नेक्स्ट, नंबर 17. डेव्हलपमेंट मे बी डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट. आणि ह्यांची जी डेव्हलपमेंट असते त्यांच्या बॉडीचा होणारा विकास तो कसा असतो? डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट. म्हणजेच लास्ट कॅरेक्टर काय? डेव्हलपमेंट मे बी डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट. एकतर डायरेक्ट होऊ शकेल किंवा इनडायरेक्ट होऊ शकेल. इथपर्यंत पूर्ण कॅरेक्टर कंप्लीट झालेले आहे. फायलम मोल्युस्का. टोटल कॅरेक्टर्स आर कंप्लीटेड. धन्यवाद.